सांगायचं म्हणलं तर दुसऱ्याला काहीतरी चूक केली आहे, दुसऱ्याला सांगू तर तिसरा काहीतरी करू आहे, दुसऱ्याला काहीतरी सांगू तर चौथा पिवळा आहे. काय सांगतो असं करू काय आपलं घर शांत बायका पोरं होळी नवं एवढं निवांत बघत बसतो. बरोबर आहे. अहो 17 घरची 17 माणसं कोणाला काय सांगावं कसं सांगावं बरोबर आहे हे आता आम्हाला कळलं झालं. कुठं निवांत आपलं घरबार बघत बसतो. सरपंचचा राजीनामा काय होते ते होते काय येडपट आहे बाबा. काय झालं अहो गावात कुठं घाण झालं लोक ऐकेना ते राजीनामा देतात. गावातल्या अनेक लोकांनी केलेली अडचण एकट्या सरपंचाकडून दूर होईल का तुम्हाला एकट्याला काय कोण म्हणतो आपण यातनं काहीतरी मार्ग इलाज पर्याय काढला पाहिजे ना. मार्ग काढायचे काय करायचं सगळा गावाचा एकत्र बनवायचा सगळ्याला पाया पडून सांगायचं काय म्हणून बाबा या घाणीचे जंतू लोकांना जाऊया असं पाण्याचा जंतू कधी म्हणते काय म्हणतो काँग्रेसचं गेलं धरा असं होणारच नाही. ह्या गावात गारडीत असं कधी झालं गारडीत काय झालं सगळ्या डासाने बसून एक मिटिंग घेतली बाबा. कुणी मिटिंग घेतली डासाने ठरवलं काय ठरवलं फक्त भिंग्याला जावायचं अजूनही घाणीच जीव देतो जर जात आपण माणसालाच येण्यावर काय झालं का म्हणजे गावात काय आले सोडवण्यासाठी सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. जाती भेद सगळा दूर करून महात्मा बसवेश्वरांनी 12 केलं बरोबर आहे. आणि मग असं जर एकत्र आलं सगळ्या संतांनी सांगितलं होतं ग्राम सुधारण्याचा मूलमंत्र सर्व जणांनी यावे एकत्र. आणि मग म्हणजे नुसता सरपंच सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. हे जरी सत्य असलं पण आजची परिस्थिती तुमच्या लक्षात येते का बरोबर आहे. काय काय लोकांना आम्ही किती सांगावं सांगून सुद्धा लोकांना न समजल्यासारखं करायला बरोबर आहे आणि कळून सुद्धा न कळल्यासारखं करायला लागले बरोबर आहे. आपल्याला माहित आहे ना एखाद्या माणसाला झोप लागली तर त्याला आपण लगेच चटकन जाग करू उठतो काय झालं बरोबर. एखाद्या माणसानं जर झोपेचं सोंग घेतलं त्याला कोण जाग करणार तशीच परिस्थिती झाली बरोबर आहे. आणि म्हणून संत जोखमाने सांगितलेलं आहे बरोबर आहे. ऊस डोंगा परी रस नव्हे काय बोलला शिवर्दिया ऊस वाकडा म्हणजे त्याचा रस काय गोडा नाही असं नाही वाकडा नाही रस गोडच आहे बरोबर. आणि कसं आहे आपल्याकडे असं झालंय जे आकर्षक दिसतंय जे रंगीत दिसतंय जे डोळ्याला चांगलं वाटतंय तेच आम्ही लगेच स्वीकारतो म्हणजे आम्ही जाहिरातीच्या पाठीमागे लागलो जाहिरातीच्या आधी बरोबर आहे. आणि म्हणून म्हणलेलं आहे म्हणून ऐका दादा डोळे असून ऐका दादा ऐका दादा डोळे असून ऐका दादा डोळे असून ऐका दादा डोळे असून आजपर्यंत सरकारनं आम्हाला 16.5 रुपये लिटर दिलं. रेशन दुकानामध्ये 5 रुपये किलो गहू 6 रुपये किलो तांदूळ दिला दारिद्र्याच्या कारणात दुकान केलं. सरकारी दवाखान्यात जर 5 रुपयाचा केस पेपर फाडला सलाय फुका कुत्र्याने इंजेक्शन फुका एवढं सगळं सरकारनं फुकाट दिलं. गरीब परिस्थिती 4-5 पोरी झाल्या घरची परिस्थिती गरीब आहे आणि आता 4-5 पोरी झाल्या त्यांची लग्न सुद्धा आमच्या सरकारनं म्हणजे मोफत सामुदायिक सोहळ्यामध्ये एकदमच लग्न
घराचं काम उरकून टाकलं. पुरात वाहून गेला इष्टीचं पडला छपार पेटलं 65 वर्षाचा झाला पोरग बालवाडीला आलं दिलं भारण शेवट गेलं गुरुवार केलं साधं गाडीत पेज पाणी कमी पडलं